तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण जातोय वृंदावनमध्ये. आज आपला इथे दुसरा दिवस आहे. काल पूर्ण मथुरा तर फिरून झालंय, म्हणजे जेवढी आपल्याला जागा बघायची होती तेवढी जागा बघितली. अजून जर आता इथे अजून आपण अजून 9 दिवस आहे. 9 दिवसात जा आणि इथली कुठची जागा समजली तर तिथे जाऊ. पण आता आपण जाणार वृंदावनमध्ये. बघा तयारी करतोय, सगळे पैसे आणि घेतले. आणि आता आपण इथून करणार आहे ऑटो बुक. म्हणजे काय दाखवायचं तो आहे रॅपिडोवरून ऑटो बुक केली आहे. 2 मिनिटात खाली येणार. मग आपण डायरेक्ट पोहोचणार प्रेम मंदिरकडे. वाजले 3. एवढ्यात तर सगळे मंदिर बंद आहे. आपलं तिथे एक छोटंसं काम आहे. काय काम ते मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. तर चला जाऊया. डोरेमॉन. तर भाई आपली रॅपिडो ऑटो आलेली आहे. नाही आप चला. आणि हा बघा बुक्कड. इथे आपलं चालू पण झालं नाही. काय झोपत असतो, खात असतो, ह्याची तर वेगळीच मजा चालली आहे. आता आपण जातो प्रेम मंदिरकडे, कारण की आपलं जे काम आहे ते. आणि तिथून आपण जाणार राधारमण मंदिरकडे. तुम्हाला सगळं दाखवणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. लेट्स गो. तर भाई फायनली आपण आलो आहे प्रेम मंदिरकडे. आपण मंदिरात तर नाही आलो, कारण की मंदिर बंद आहे. आपण यांच्याकडे आलो, कारण की इथे आपलं काम आहे. आणि काय काम ते आज जाऊन सांगतो. तर भाई लाईट तर इथे अजिबात नव्हती. आम्ही ज्याच्याकडे गेलो ते काम पण 50-50 झालेलं आहे. तर आपण आलेलो आहे तर तुळशी माला बनवायला. होय ना रे? बोल मारे मला. बघ मला. पण ते काय आलं, ते सर इथे नव्हते. त्यांनी सांगितलं संध्याकाळपर्यंत प्रेम मंदिरकडे आणून देतो. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. तर आता इथून आपण चाललो आता राधारमण मंदिरकडे. आता वाजले 3:15 जायपर्यंत होणार 3:30 पावणे 4 वाजता टेम्पल ओपन. मग आपलं दर्शन आणि सगळं चालू होतं. तर तुम्हाला आता मी दाखवतो, सगळं फिरवतो, बघून घ्या चांगल्यापैकी. तर भाई आपण आलो आता वृंदावनच्या गल्लीमध्ये. मजा येतात रे. होय. तर आता डायरेक्ट आपण पहिला जातोय निधिवनमध्ये. निधिवन नंतर टेम्पलमध्ये आणा. पहिला आपण जाणार निधिवनमध्ये. राधे राधे नाही करू. होय. तर भाई हे निधिवनचे माकड. अय पहलवान, हे मोबाईल घे. ह्याचे सगळे झाड वेगवेगळे आहेत, कारण की रात्री हे सगळे झाड गोपी बनतात. समजला? रात्री 7-7:30 नंतर तेव्हा कोण थांबणार नाही. माकड बिकड समजा. सगळेजण हसून निघतात. पाठीराव जर मी सांगतोय. हां, तर सगळेजण हसून 7-7:30 वाजता निघतात बाहेर लॉक बिक करून. माकड पण हे सगळे जातात. आणि जेव्हा हे जे झाडं दिसतात ह्यांचे शेप बघ कसे वेगळे. डान्स बिन्सचं शेप हा. मग हे गोपी बनतात. आणि हे रास होता. अजूनही होता. समजलं ना? तर सॉफ्ट हात लावून बघ. एकदम सॉफ्ट आहे ना. हात लावल्यावर क्या हे बघ एकदम सॉफ्ट होत. चल, हे महाराजजी इथे बसल्यात. भाई हे जे तुम्ही बघतायत हे सगळं आहे समाधी. थांबा, इथे आवाज खूप आहे. बघा ही आहे सगळ्या भक्तांची समाधी. ज्यांनी यांचं दर्शन केलं आहे रासचं, त्यांची समाधी इथेच केलेली आहे. आणि असं म्हणतात की रात्री 7 नंतर हे सगळे झाडं गोपीचं रूप घेतात. आणि इथे आताही राधाकृष्ण येऊन रोज रास करतात 7 ते 7:30 पर्यंत. मंदिर आणि सगळं बंद होतं. माकड बिकड इथून सगळे जातात. हां, भाई इथले माकड नाही, एकदमच मस्तीखोर आहे. कोण रे तू? हा बघा कोणचं पाकिट घेतलं इथे. भैया फ्रुटी रे, तो फ्रुटी. आता सगळे माकड इथून पळाले. त्या बिचाऱ्या बाईचा मोबाईल टाकून दिला. तुझा काय आला? भियालं काय माकडांगा? मोबाईल बॅग माझ्याकडे. तर भाई गल्ली तर एक नंबर आहे. बघायला तर सगळ्यात भारी आहे. पण एकच गोष्ट आहे की माकडांची भीती. आता मी ब्लॉगिंग करतोय माझ्या भरोश्यावर. मोबाईल गेला तर माझा जाणार. पण तेवढं माझं लक्ष पण आहे. आणि एकदम गच्च पकडलेलं आहे मोबाईल. म्हणून मला गॅरंटी आहे की नाही जाणार. काला नाही जाऊ. तो मोबाईल माकड नेऊच शकणार नाही. मॅड झालंच काय ते वाटतं. तर आता मंदिरच्या बरोबर आपण समोर आहे, बघू शकता. ते बघा, ते आहे मंदिर, राधारमण मंदिर. पण ते कसे छोटे ठाकूरजी आहेत म्हणून ते आळस करतात. 4:30चा टाईम होता. आता वाजले 5:30. आणि हा बघा कॅट वॉक करत माझा मोबाईल घ्यायला आला. ये मारूंगा.
बिझनेस कधी चालू केलं? राधे 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 पण ह्यो बिझनेस चालू केलं. नवीन सुरुवात. या तिलक लावून घ्या, तिलक लावून घ्या. कितना रुपया 20 रुपये. हाँ 20 रुपये. 20 रुपया महंगा है भाई. जा आगे जा, नाही चाहिए जा. काय विषय नाही बघ, धावतात बघ. तू चल, हळू चल, आपल्या कारामात या हळू चल. आपलं दर्शन तर पुरं आलंय. आता हे भाई आहे जे आपल्याला इथे तिथे आजूबाजूला फिरवणार, यांच्यासोबत आपली ओळख चांगली आली आहे. काय रे ए ह्यो कोण? ह्यो माझ्या पाठी कोण येता? चल बस डोरेमॉन. नाही कधी वाटलं नव्हतं. हा हिप्पो कधी वाटलं नव्हतं असं वृंदावनच्या गल्लीमध्ये आपण बाईकने फिरणार. हा 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 मजात मजा. अरे 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 भाई भैया खूपच हेवी ड्रायव्हर आहेत आणि माकड सगळे माझ्या मोबाईलवर लक्ष ठेवून बसले आहेत. तो बघा हे घेत भैया हॅलो करतो, मत हॅलो मत करतो. हम हॅलो करते. हॅलो आक्रमण. हा वा 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 कायदा. हा परिक्रमा. हे बघ इथे झोपून परिक्रमा चालू आहे. राधे राधे. नो रिप्लाय. नाही नाही बोल. मी बोलतो. बोल जोरात आरड कर तू. राधे राधे. बघ वा 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 मला जेवढा वेळ आम्ही थांबलो गरमीत सगळं आता झालेलं आहे. मस्त वाटतंय एकदम बाईकने फिरून. लाईफमध्ये आम्ही कधी कधी असे चांगले डिसिजन घेतो बाईकने आणि फिरायचे, जे की लास्ट नंतर पहिला वाईट वाटतं, नंतर मजा येते. नाही तर खयसून खय एवढा चलत जाणार असतो. हा भाई मजा येते मजा. राधे राधे. तर भाई आता आपण आलो आहे तटीय स्थानवर. इथे मोबाईल घड्याळ बिडाळ काय चलत नाही आणि आपल्याकडे काय आहे पण नाही. मोबाईल आपण स्विच ऑफ करणार. मध्येच कुठे 1-2 सीन भेटले नुसतं दाखवण्यासाठी. असं हे नियम तोडण्यासाठी नाही, दाखवण्यासाठी 1-2 गावले तर घेणार, नाही तर आपण पण मोबाईल पूर्णपैकी बंद ठेवणार आहे. तर चला आज जाऊया आता. तर भाई आपण आलो आहे तटीय स्थानच्या बाहेर. तर जे आपण अनुभव केला आहे ना ते आता बोलू शकत नाही. ह्याला विचार तू पण सांगू शकतो. एकदम जुनं वृंदावन बघितलेलं आहे, म्हणजे ज्या टाईमचं आधी वृंदावन असायचं ते बघितलेलं आहे. परत इथे प्रसादी पण भेटतं जे की निःशुल्क असतं. म्हणजे थोडं अजून पाहिजे तर आणूच देतात, ते निःशुल्क असतं ते. आणि पाणी बिणी पण बरं होतं, एकदम भारी होतं, मजा आली. आपण व्हिडिओ तर नाही काढला पण गुगलवरून नक्की मी 1-2 फोटो घेऊन टाकणार, कारण की आपण ते हे केलं नाही, मोबाईल चालूच केला नाही, कारण की त्यांनी जपलेलं आहे ते. मग आपण कशाला त्यांचा नियम तोडायचा. बरोबर आहे. तर चला जाऊया आता. हे बघा. तर भाई आता आपण आलो आहे राधा वल्लभ मंदिरमध्ये. बघू शकतात समोर आहे राधा वल्लभ मंदिर. आणि मजा तर आज एकदम जोरदार येते. काय म्हणतात रे? मस्त मजा. पायाखाली बघ आणि मजा येते. तर उद्याचा पण आपला एकदम डेंजर प्लॅन झालेला आहे. राधे राधे. तर भाई आता आपण आलेलो प्रेम मंदिरकडे आणि तुम्ही गर्दी बघा, ती एकदम भयानक गर्दी. आणि आता वाजले 8 जाणार आणि तोपर्यंत बंद होणार, म्हणून आम्ही विचार केला उद्याच जाऊया. आणि इथे आलो आहे पान खायला. बघा बघत बना भाई, त्याचा आयडिया आहे तो. डोकं दुखलं आवाज आहे. माझे डोकं असं दुखतं आहे ना आवाजाने, पण मजा आली आज. आता डायरेक्ट आपण जाऊया रूमवर आणि झोपायचं आहे मला गार एकदम. तर चला. त्याची हालत बघा काल 1 किलोमीटर चालवलं वन साईड. रॅपिडोचा नाही भाई गर्दी बघा, रिक्षाला पण जायला देत नाही. चक्कर वृंदावन ना म्हणे तो काही बात नाही. चला आता आपण जाऊया रूमवर. अरे रे आता आपण जाऊया रूमवर आणि करूया आराम, कारण की हालत झाली आहे खराब, पण मजा तर खूप आली. क्या भैया
ये तो बच्चा आहे. तर भाई आपण आलेलो काल रात्री, एवढं दमलो की इथे आल्या आल्या आपण झोपून दिलं, जेवलो आणि व्हिडिओ एंडच करायला भेटला नाही. तर तुम्हाला कालचा व्हिडिओ म्हणजे जो व्हिडिओ आता पडणार आहे, जो पडला आहे तो तुम्ही बघितला आहे, तो तुम्हाला आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.